नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या सिरीजचा सामान्य सिरीजचा भाग हा 8वा आहे, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीमध्ये येणारे 25 IMP क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रुबेला. प्रश्न क्रमांक 2, मिथिल ऑरेंजला आम्लरीत कोणता रंग प्राप्त होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, पिवळा. प्रश्न क्रमांक 3, जास्त वेगाचा चेंडू स्टंपवर आदळत ते स्टंप जागेवरून उसळतात, हे उदाहरण पुढीलपैकी कोणत्या ऊर्जेचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, गतिज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH7 ची महाराष्ट्रातील लांबी किती? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 232 किमी. प्रश्न क्रमांक 5, 16 ऑगस्ट 1932 रोजी पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाती निवाडा जाहीर केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, रॅमसे मॅकडोनाल्ड. प्रश्न क्रमांक, नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी कोणत्या चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या सिरीजचा भाग आहे 7वा, ज्यामध्ये आपण सामान्य क्वेश्चन कव्हर करत आहोत, जे पोलीस. प्रश्न क्रमांक 7, शांतिदूत टोपण नावाने सुरू करूया. प्रश्न पहिला, आरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 8, वली पर्वत. चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 2, अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने कोणत्या पदाधिकाऱ्याची हत्या केली? प्रश्न क्रमांक 3, दिनमित्र कार्य टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, कुंभोज. पर्याय क्रमांक 4, कृष्णाजी भालेकर या गावी झाला. प्रश्न क्रमांक 4, रयत शिक्षण संस्थेची कारखाना कुठे आहे? तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, पिंपरी, पुणे. प्रश्न क्रमांक 5, कृषी मूल्य आयोगाची स्थापना जिल्हा परिषदेच्या टिमटिम सदस्यांनी मागणी केली, जिल्हा परिषद अध्यक्ष विशेष सभा बोलवण्याचे आदेश देतात. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, एकास 5. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 6. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या ठिकाणी भीमा नदीला कृष्णा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, कुरुगुड्डी. भीमा कृष्णा मिळते या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, गंगानगर. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही. प्रश्न क्रमांक 16, संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? तर या प्रश्नाचं उत्तर 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला संविधान सभेने. प्रश्न क्रमांक 17, बाजरीची जात कोणती ते ओळखा? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, सबुरी बाजरीची जाते. प्रश्न क्रमांक 18, राज्यसभेचे सदस्य असलेले पहिले पंतप्रधान पुढीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 19, सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 20, कम्प्युटरच्या स्टोरेज युनिटचा पुढीलपैकी कोणता भाग नाही ते ओळखा? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, स्कॅनर हा कम्प्युटरच्या स्टोरेज युनिटचा भाग नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रकल्पाची निवड कोण करते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 22, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई कोण करते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणाच्या निवडीसाठी मागासवर्गीयांना प्राधान्य दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, पोलीस पाटील. प्रश्न क्रमांक 24, संयुक्त राष्ट्र संघटनेत अस्थायी सदस्य देशाची नियुक्ती किती वर्षासाठी केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 वर्षासाठी केली जाते अस्थायी. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील तांदळाचे कोटर कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? आणि प्रश्न क्रमांक 25, CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणत्या खेळातील योगदानाबद्दल दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, क्रिकेट या खेळासाठी CK नायडू हा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.